मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्राच्या परंपरा आहे अतिथि देवो सम्मान करायचा गरज है। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे हमारे विकास दादा देखिए बात करेंगे, जिनका विकास दादा पाटिल लेके बात करेंगे, इनका भी खास सम्मान है। युवा कार्यकर्ता, डैशिंग पर्सनालिटी और समाज सेवक करे के काम करते हुए और उनका खास सम्मान चलता हुआ। और चलेंगे यहाँ पर आमदार विक्रांत दादा की तरफ थोड़ी सी 2 शब्द के लिए। और दादा के पास शायद समय कम है। चलते थोड़ी दादा के पास। यहाँ पर दादा वाढदिवस से हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आमची युवा शक्ती, युवा सहकारी खूप मोठ्या संख्येने या मैदानात उपस्थित आहेत। निमित्त कदाचित माझ्या वाढदिवसाचा असेल, पण आमच्या सगळ्यांच्या हृदयात जो भाव आहे, जी भावना आहे, ती आमच्या युवा सहकाऱ्यांना कुठेतरी विरंगुळ्याचे क्षण मिळावे, त्यांचं क्रिकेट प्रती असणारं प्रेम, त्यांच्या मनात असलेलं क्रिकेट कुठेतरी त्यांना मैदानात खेळता यावं, आणि त्या निमित्तानं अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा सहकाऱ्यांच्या माध्यमातून नेहमी साकारल्याच जातात। पण आता पावसाळ्याच्या निमित्ताने या रबरी बॉल स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलं गेलंय। मी सगळ्याच आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की इतके दर्जेदार सामने आपण या ठिकाणी आयोजित केलेत। खरं तर संदेश पाटील आणि सगळे सहकारी यांनी मेहनत करून हे सामने आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केलेत। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर आपले सन्माननीय माजी सरपंच प्रभाकरजी शेळके उपस्थित आहेत। आदरणीय आपले युवा शक्ती संघाचे अध्यक्ष आकाश पाटीलजी, मयूर पाटीलजी, अविनाश पाटीलजी, यश पाटीलजी, प्रताप बेटकर, पी.एन. म्हात्रे साहेब, राज भोईर, अशोक भोईर, दिनेश सावंत, जितू काटकर, संदीप मोहिते, आमचे निलेश पाटील सर। खरं तर सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत। पवन शेळके असेल, निलेश पाटील असतील, शंतनू ओटारी असतील, सचिन कुलकर्णी असतील, सगळे सहकारी, कुणाचं नाव राहिलं असलं तर मी माफी मागतो। या सामन्यांचं आपण चांगल्या पद्धतीने आयोजन केलं। खरं तर कमी कालावधी आपल्याला मिळाला, पण त्यात सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने आमच्या युवा सहकाऱ्यांना जोडून हा कार्यक्रम त्या ठिकाणी केला। मी मनापासून आपलं अभिनंदन करतो। खरं तर युवा शक्तीसाठी काहीतरी करावं, आमच्या युवांसाठी काही ना काही सातत्याने उपक्रम करावे, अशा मानसिकतेतून काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत। आणि त्यामुळे निमित्त जरी वाढदिवसाचं असलं तरी वेगवेगळ्या विषयांचे अनेक कार्यक्रम या पनवेल विधानसभा क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून साकारले जात आहेत। मग सामाजिक विषयाचे अनेक कार्यक्रम असतील, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, शैक्षणिक, गडकिल्ले, अशा अनेक विषयांचे कार्यक्रम हे त्या ठिकाणी सातत्याने साकारले जात आहेत। सकाळपासून अनेक कार्यक्रमांची मालिका त्या ठिकाणी होती आणि त्यामुळे खरं तर आपल्याकडे लवकर यायचं होतं, पण येण्यासाठी उशीर झाला, कारण 2-2 मिनिटं प्रत्येक ठिकाणी उशीर होत गेला आणि त्यामुळे आपल्यापर्यंत जरा उशिरानं पोहोचलो। पण मला संदेश आपल्या कामाचं कौतुक वाटतं की संदेश पाटील सारखे कार्यकर्ते जे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या विकासाचा त्या ठिकाणी हृदयात भावना ठेवून त्या ठिकाणी काम करतात, आणि जितक्या वेळेला ते मला भेटतात तितक्या वेळेला मला माझ्या आदाईसाठी काय, माझ्या विभागासाठी काय, माझ्या युवा सहकाऱ्यांसाठी काय, अशा पद्धतीनं त्यांच्या प्रगतीसाठीचे विषय ते माझ्यापर्यंत मांडत असतात। आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जे जे विषय आजपर्यंत माझ्यापर्यंत आले ते सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी प्रभाकर शेळके जे असतील, अनेक मान्यवर मंडळी आहेत। मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे खरं तर विक्रांत पाटील आमदार आहे, आणि त्यामुळे या आमदारकीचा उपयोग आदाईच्या कल्याणासाठी, आजूबाजूच्या विभागाच्या विकासासाठी कसा करायचा हे खरं तर आपण सुचवलं पाहिजे। या भागातल्या नागरिकांचे जे काही विषय आपल्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचतील ते सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन, एवढंच या निमित्तानं सांगतो। आमच्या युवा सहकाऱ्यांचे काही प्रश्न असू शकतात, मातृशक्तीचे, लाडक्या बहिणींचे काही विषय असू शकतात, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, कामगारांचे अनेक विषय असू शकतात। प्रत्येक विषयाला घेऊन कसा न्याय देता येईल, हा विषय सभागृहात कसा मांडता येईल, त्या अथॉरिटीकडे तो विषय मांडून कसा सोडवता येईल, हा प्रयत्न आमदार झाल्यापासून आपण करतोच आहे। पण अजून ताकदीनं करण्यासाठी खरं तर एकटा आमदार काही करू शकत नाही। मला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज असणार आहे। आमचे युवा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत। जर का मी आमदार असेन
तर तुम्ही आमदार प्रतिनिधी व्हायला पाहिजे. आमदाराचा सहकारी म्हणून आपण समाजातले विषय हे समजून घेतले पाहिजेत आणि माझ्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. आपापल्या विभागातले विषय जर का आपण माझ्यापर्यंत आणलेत तर त्याला कुठल्या प्लॅटफॉर्मवर कसं मांडायचं हे आपण ठरवू आणि त्यातून कसा न्याय मिळवून द्यायचा याचा विचार आपण करू. अनेक प्रश्न आपण मांडले. आपल्याला माहिती आहे की नैनाच्या भागामध्ये सिडकोने अनेक अडचणी करून ठेवल्या होत्या. त्या नैनाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेतला. शेतकऱ्यांवरती अन्याय होता, शेतकऱ्यांशी संवाद नव्हता, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या ठिकाणी नैना पुढे चालली होती. आम्ही सांगितलं की हा प्रकल्प व्हायला पाहिजे, पण शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा प्रकल्प कराल तर आम्ही त्या ठिकाणी आडवे उभे राहू आणि त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला सुरुवात केली. आणि त्यामुळे अशा पद्धतीनं नैनाचे जे ड्रोन सर्वेमुळे अडचणी झाल्या होत्या त्या फिजिकल सर्वेला आता सुरुवात झाली. नैनाच्या भागातले रजिस्ट्रेशन गोरगरिबांचे थांबले होते, बिल्डर अडकले होते, शेतकरी अडकले होते, ज्यांनी घरं घेतली ते अडकले होते. तो प्रश्न मार्गी लावला आणि आता रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली. अशा पद्धतीनं तो प्रश्न आपण सोडवला. डावीकडे नवीन पनवेल आपण बघतो. सेक्टर 1 पासून 18 पर्यंत या सगळ्या बिल्डिंगच्या पुनर्विकासाचा प्रश्न, रिडेव्हलपमेंटचा प्रश्न अडकला होता. लाखो रुपयाची पेनल्टी त्यांच्यावर मारण्यात आली होती. आपण तो पुनर्विकास पण मान्य करून घेतला आणि 1 रुपयाची पण पेनल्टी भरायची नाही. तो सगळा शुल्क, ते सगळं शुल्क पण आपण माफ करून घेतलं. अशा पद्धतीनं तो निर्णय करून घेतला. या ठिकाणी टेंबोड्यापासनं वळवलीपासनं घोटचाळीपर्यंतचे अनेक विषय होते की सिडकोनी 55 वर्ष जमिनीवर शिक्के मारून ठेवले होते. या भागात पण तो विषय, सिडको जमीन घेत पण नव्हती, सोडत पण नव्हती. आमच्याच जमिनीवर आम्ही डेव्हलपमेंट करायची असेल तर सिडको परवानगी देत पण नव्हती. सिडकोला सांगितलं की ह्या जमिनी आमच्या वाडवडिलांच्या आहेत, त्या काही तुमच्या बापजादांच्या जमिनी नाही आहेत, त्यामुळे आमच्या जागेवर तुम्ही शिक्के माराल तर मग जमिनी घ्यायला पाहिजे होत्या. घेतला पण नाही, मोबदला पण दिला नाही, तर आता या जमिनी सोडायला लागतील. आणि नुसती मागणी केली नाही तर 1200 एकर जमीन सिडकोकडनं आपण सोडवून घेतली, त्याचं डिनोटिफिकेशन केलं. आता एक एक 7-12 मोकळं होणं चालू होऊन जाईल. असे अनेक विषय सांगत बसलो तर तासभर लागेल, इतके निर्णय आपण त्या ठिकाणी करून घेतलेत. अनेक विषय करून घेतोय, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, मला काही माझं कौतुक या ठिकाणी सांगायचं नाहीये. मला सांगायचं एवढंच आहे की ही आमदारकी आपल्याला मिरवण्यासाठी मिळालेली नाहीये. ही आमदारकी विक्रांत पाटीलनं कुठंतरी मोठं व्हावं म्हणून मिळालेली आमदारकी नाहीये. ही आमदारकी जनसामान्यांच्या कल्याणासाठी आहे. ही आमदारकी आमच्या युवा सहकार्यांना ताकद देण्यासाठी आहे. ही आमदारकी आमच्या माय माऊलींना सुरक्षा देण्यासाठी आहे, त्यांच्या हाताला काम देण्यासाठी आहे. आणि त्यामुळे या भागाचा विकास करताना जे जे विषय आपण माझ्यापर्यंत आणाल, या आमदारकीचा उपयोग जर का ते विषय सोडवण्यासाठी होऊ शकला नाही तर या आमदारकीचा काहीच उपयोग नाही असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून एक मूठ बनवून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. राजकारणा पलीकडे जाऊन एक परिवार म्हणून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. शेवटी विभागाचा विकास ही प्राथमिकता असली पाहिजे. मी त्या विजननी काम करतोय. आपण सगळेजण त्या ठिकाणी माझी ताकद व्हाल एवढीच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. संदेश पाटील, आपण आणि आपल्या सहकार्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपक्रम साकारला. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चलिए बात करेंगे युवा शक्ति की बात करेंगे दमदार अमकानदार विक्रांत दादा के जिनके और मैदान के अंदर देखिए यहाँ पर दोनों टीम है और इसके साथ साथ देखिए बात करेंगे हमारे मैनेजमेंट कमेटी। बहुत बड़े देखिए महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे चेहरे रमेश देखिए बात करेंगे युवा के लिए, गरीबों के लिए रू दरवाजा देखिए